मवियामधून बाहेर पडून पालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढली। मुंबईमध्ये काँग्रेसला आजवरच्या सर्वात कमी संख्येवर त्यांना समाधान मानावं लागलंय। काँग्रेसला अवघ्या 24 जागांवर समाधान मानावं लागलंय। मात्र स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला भिवंडी, निजामपूर, लातूर, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर या ठिकाणी चांगली कामगिरी दाखवता आली आहे। या ठिकाणी काँग्रेसचा स्वबळाचा फॉर्म्युला यशस्वी ठरलाय। मुंबईत काँग्रेसला मतदारांची साथ नाही। महाविकास आघाडीमधून बाहेर पडून काँग्रेसचा स्वबळावर नारा। भिवंडी, निजामपूर, लातूर, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपुरात यश। उर्वरित महाराष्ट्रात काँग्रेसचा स्वबळाचा फॉर्म्युला यशस्वी। महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजल्यावर राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतल्यावर काँग्रेसनं थेट स्वबळाचा नारा दिला। परप्रांतीयांविरोधात भूमिका घेणाऱ्या मनसेच्या राज ठाकरे यांच्या सोबत सत्तेचा लोभ काँग्रेसला नको होता। त्यांनी मनसे विरोधात भूमिका घेत पालिका निवडणुकांपुरते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। कांग्रेस पार्टी इस बार चुनाव अकेला लड़ रहे हैं। महाविकास आघाड़ी के साथ हमने पार्लियामेंट की चुनाव लड़े, असेंबली की चुनाव लड़ी, लोकल बॉडी के चुनाव लोकल लेवल पे कंडक्ट करते हैं। हमारे कार्यकर्ताओं को भावना को लेकर के मुंबई रीजनल कांग्रेस कमेटी ने यह डिसीजन लिया था कि इस चुनाव में हम अकेला लड़ेंगे। महाविकास आघाडीतून बाहेर पडून स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसनं काही शहरांमध्ये कुठे स्वबळ तर कुठे वंचित बहुजन आघाडीसह इतर पक्षांबरोबर आघाडी असं धोरण काँग्रेसनं अंगीकारलं होतं। लातूरमध्ये अमित देशमुख यांनी काँग्रेसला चांगलंच यश मिळवून दिलंय, तर चंद्रपुरात विजय वडेट्टीवार यांनी पक्षाला मोठं यश मिळवून देत भाजपला सत्तेच्या बाहेर केलंय। कोल्हापुरात महायुतीनं घेरूनही सतेज पाटील यांनी खिंड लढवली, तर काँग्रेसच्या या निर्णयाचा त्यांना फायदा झालाय असं आता त्याचे महाविकास आघाडीतील सहकारी शिवसेना ठाकरे सेनेनं मान्य केलंय। काँग्रेसची स्ट्रॅटेजी ही योग्य होती, आम्हाला माहिती आहे, चर्चा होती आमची। काँग्रेस ज्या स्ट्रॅटेजीनुसार निवडणुकीत उतरली होती ती योग्य होती आणि त्याचा फायदा झाला। पण तरीही आम्ही एक प्रबळ आणि मजबूत विरोधी पक्ष महापालिकेत शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि इतर सगळे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या तोंडाला फेस आणू। काँग्रेसला मिळालेली आघाडी लातूरमध्ये 44 उमेदवार निवडून आले, तर कोल्हापुरात 34 उमेदवार निवडून आलेत, नागपुरात 34, चंद्रपुरात 27, मुंबईत 24, अकोलामध्ये 21, अमरावतीमध्ये 15 काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेत। भाजपनं पैशांचा जोर आणि दमदाटी करून विजय मिळवल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी यावेळी केलाय। काँग्रेसकडून एक संध प्रचार मोहीम आखण्यातच पक्षांतर्गत संघर्ष करावा लागल्याची चर्चा पक्षाच्या नेत्यांमध्ये आहे। प्रचार करताना नेत्यांनी वैयक्तिक बालेकिल्ल्यातच प्रचार केल्याचं दिसून आलं। महायुतीचा सामना करण्यासाठी कोणताही चेहरा किंवा वेगळा अजेंडा नसल्यामुळे काँग्रेस पक्षाचा निवडणूक अजेंडा अन्य ठिकाणी पोहोचण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आणि त्याचा परिणाम निकालावर झालाय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।